उतरणी शिंगाला. मला दुःख व्हावं असा जगात कोणी माणूस नाही, कोणी माणूस नाही, कोणी नाही. प्रत्येकाला काय आवडते सावकार? सुख. मग एक जण म्हणला पैसे जास्त असल्यावर सुख भेटते. 2617 कोटी रुपयाची ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यानं 9 वर्षापूर्वी फाशी घेतली. 2617 कोटीची प्रॉपर्टी. आपल्या जीवनात कोटी पाहायला भेटली नाही. मी कोटी परमार्थातली पाहिली. मग एवढे कोटी रुपये ज्याच्याकडे तरी तो फाशी घेऊन मरतो. मग आपण हजारात खेळणाऱ्या माणसानं का कोळी ईर पाहायची का? चला पैशात सुख नाही. कसं भेटन बाबा पैशात सुख? पैशात जर सुख भेटलं असतं रमेश बाबा तर रावणान किती कसा नाचला असता पाय तोडून. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा. तुमच्या आमच्या माग माणसं किती का असतील? समुदाय गाढा राक्षसाचा. काय काय पाठीमाग व्याप. किती मोठी लोक. चिमणी सारखी बायको घेऊन गाडी बसतून तिला साडी घ्यायला दुकानात जातो. आणि तिथं गेल्यावर ती म्हणती मला त्याच्या देखता बोलाच वाटलं नाही. बुट्ट्या कशा गोचडावानी छेद कर वापस. निघाला हो बिनयसनीचा बैल तिकडे बोंबलत. 4-5 हजार आगाव टाकले ह्या ना आलाय कानन. पुन्हा एक साडी. तुम्ही ना काय हे आमचं चाललंय. तुम्ही आपलं उग आगाव टाकले साडी आणली. सुत कसं सतरंजीवानीच आहे. या इतकी मेन कापडी बेजार करती तरी म्हणतो महाराज तुम्हाला काय सांगायचं. उठल्या उठल्या आंघोळीत पाणी टाकी. ती म्हणलं आमची तर नदीलाच दाढी ती. गरम गरम चपात्या देती. म्हणलं आमची वैरण टाकी ती. हे रे मुरकुल्या कुठला. इतकं भूषण. महाराज लक्ष्मीपेक्षा 125 पटीनं बायको सुंदर. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. काय भाष्यकार सांगतात. स्वरूपा भयायो नटे नयोजा हेम स्वरूपानां लज्जा भयाना. शेठजी मंडोदरीची त्वचा सोन्यानं पाहिल्याच्या नंतर सोनं मातीत सोनं लाजायचं. सोनं त्याची त्वचा किती सुंदर असेल. काय संसार. ईदभर जाग्याचा राजा झाला की टेकतच नाही. मी इथला राजा मुकाड्या बस. कवायाचा पाय मोडून सांगता येत नाही. येडपटेस का काय? इतक्या काय उड्या हाणायला तू उसातल्या डुकरावानी. इतक्या काय उड्या. 222 दिवे ज्याच्या गाडीला. 222 एकट्याच सावकार ज्याच्या गाडीला दिवे. एवढा मोठा राजकारणी रावणाच्या पोरानं हत्ती सगड बांधून आणला. म्हणून नाव पड इंद्रजीत. सुख भेटलं नाही भेटत पाहिजे. प्रत्येक माणसाची सुखासाठी तळमळे. पण जिथं खरं सुखाचं उगम आहे का, जिथं खरा सुखाचा कारखाना आहे का, जिथं खरं सुखाचं भांडार आहे का, ते आपल्याला सापडत नाही. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व गोड तुका म्हणे काही न मागे. तुका म्हणे काही न मागे. सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागो अनिक तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व हा शब्द संख्यावाचक रमेश बाबा नाही. कोटी, खर्व, निखर्व, पद्म, अर्बुज संख्यावाचक शब्द प्रसाद नाही. नाही संख्याच नाही. जेवढे चांगले सुख आहेत तेवढे देवाच्या पायावर आहेत. म्हणून चरण सेवा
पायावर येत म्हणून फक्त मला तुझ्या पायाची सेवा दे. चरण सेवा खंडित. श्रुती नामदेवरायांकडे गेली. श्रुती म्हणजे जगातली पहिली पत्रकार हरिभाऊ. नामदेवरायकडे श्रुती आई साहेब गेल्या. नामदेवरायला विचारलं, देवाच्या पायावर सुख आहे असं तुकोबराय सांगतात म्हणून तुम्ही पायाची सेवा मागितली, पण सुख भेटलं कोणाला? आमच्या डोळ्यात माती टाकू नका, आम्हाला सांगा सुख कोणाला भेटले. नामदेवराय म्हणले, माय उद्या ये ना, कोणाला सुख भेटलंय तुला यादी देऊन टाकतो. फक्त तुझ्या अंतःकरणात त्या सुखाची यादी ऐकायची हिम्मत ठेव. तुला यादी देतो उद्या. आली श्रुती सकाळी. श्रुतीला नामदेवरायने विचारलं, श्रुती माते, या पवित्र भारत देशात उंच स्थान कोणाचं? श्रुतीचे डोळे भरून आले आणि नामदेवरायला सांगितलं, नामदेवराय, या पवित्र भारत देशात सर्वात उंच स्थान कोणाचं असेल त्या नारीचं, या स्त्रीचं आहे. या स्त्रीचं आहे. स्वामीजी गुरुजींची पुण्यतिथी होती. गुरुजींना ज्ञानसूर्य पदवी आहे. राजेश्वर शास्त्री सारखा व्यक्ती ज्याचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येते, तो व्यक्ती गुरुजींचे बुटासगट पाय धरतो. त्या अर्थी गुरुजी इतके मोठे असतील, पण त्या गुरुजीला 9 महिने जिनं पोटात ठेवलं ती माय किती मोठी असेल? काय मोठी असेल ती माय जिनं 9 महिने गुरुजीला पोटात ठेवलंय, ती किती मोठी असेल? उदो नारी शक्तीचा. स्त्री मोठी आहे. वा. ऐक श्रुती माते, या पवित्र भारत देशातली एक स्त्री संक्रांतीच्या दिवशी वाण देण्याकरता जात होती. पायाची सेवा का मागितली? वाण देण्याकरता चालली. वाण दिलं पाहिजे. मालकाला आयुष्य वाढत असतं. प्लॅस्टिकचा हाती, नागिनीच्या पानावर ठुला, वानात द्याला. त्या बाईच्या नातानं हाती तोंडात घातला, घशात अडकला. 2.25 लाख रुपये लागले ऑपरेशनला हाती बाहेर काढायला. हातीचं शेपटाड अडकलं तर त्याच्या घशात. या मोठ्या हातीचं इतकुस तर प्लॅस्टिकच्या हातीचं किती का असेल, पण तितकंच घशात अडकलं. त्या वंशातल्या हातीचं. हे असलं नसते वांदे. रगिले गिरगावकर, माना अथवा न माना, मला शास्त्र म्हणेल ते सांडावे. या पवित्र भारत देशात ऋषी परंपरा, मुनी परंपरा, योगी परंपरा, तपी परंपरा, सिद्ध परंपरा, अनुरागी परंपरा आणि वारकरी परंपरा, या परंपरेनं ज्याचा आधार मानलाय किंवा ज्याचा आधार घेतलाय किंवा या परंपरेनं ज्याला मान्यता दिली, त्या लोकांची व्रत ऐकायची, भंगिऱ्याची, हरामखोरायची ऐकायची नाही. विठाला वाण देण्यासाठी चालली. श्रुती ऐकायली स्वामीजी सांगायलेत नामदेवराय. ऐक श्रुती माते, वाण देण्यासाठी मंदिरात गेली. वाण देऊन घरी आली. मुलाने विचारलं, आई आई ग, मला असं वाटतंय इतक्या पवित्र स्त्रीचं पोरग मम्मी म्हणत नसल म्हणत नसल. नुसता हिंदुत्वाचा रिकाम गोठुड माझ्या प्रखर भाषेत सांगतोय. नालायकानं नुसतं बोकांडीवर घेतलंय. विठाला महाराज, हिंदुत्वाचा पोकळवाच सांगणाऱ्या हरामखोरायनं पोराला मम्मी म्हणू द्या. थुत्रीत हाणायला पाहिजे त्या भडव्याच्या. आणि तू आम्हाला हिंदुत्व शिकवतो का? नालाय का? विठाला आपली परंपरा जोपास जा. वडिलांना बाबा म्हणायचं शिका. इथून सुरुवात. लहान लेकराला आईनं भाकरीचा मोठा तुकडा, पोळीचा मोठा तुकडा, फळाचा मोठा तुकडा तोंडात घालत नसते. आगावी हंगामाचे निबळे ते चिमुरडे जान जिव्हाळे, तंदुळा ग्रास आगळे आईसी भरवित माता ओ. सुभाषितकार सांगतात, लहानशी चिमणी बंधा तांदूळ कधीच खात नाही. ती चोंचीनं आपटून 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 तांदळाचे 14 तुकडे करते.
आणि मग रमेश बाबा त्याच्यातला एक तुकडा खाती, तेव्हा तिला पचते, तेव्हा तिला पचते. तर लेकराचं जेवण आई तितकं गोड खाऊ घालती. तसं नियम शिकताना सुद्धा आईसारखे शिका. बापाला बाबा म्हणायचं शिका, आईला आई म्हणायचं शिका. इथून पुढे हिंदुत्व चलन. आपण पहिले नियम सगळे चुलीत घातले. ज्वारी पेरली खुरपण नाही, ज्वारी पेरली कोळपण नाही, ज्वारी पेरली येड्याल नाही, ज्वारी पेरली कुंपण नाही. आणि मग म्हणला आपण माप विकत घ्यायचं शेर. तर बायको म्हणली शेरानं कौरक मोजताल, हात दुखतेल, कुंटालाचा काटा घ्या. मग त्या कंटुलीचं ऐकून ह्या कंटुल्यानं कुंटालाचा काटा घेतला. तर त्या काट्यावर मोजायला कडबा पण नव्हता, ज्वारीचा तर पत्ताच नाही. म्हणजे आपण खालचे नियम काहीच सांभाळीत नाही, तर नुसते हिंदुत्वाचे माप विकत घेतो. बॉम्बल्या त्याच्यात बुडून जाशील नालाय का. विठाला सोंग आणायची नाही, सोंग नाही. याचा धरीन भीमान करीन आपुले करीन दुकान आहे. मी काय कोणासाठी कपडे शिवायला माय काय गोळ्या संपल्या नाही. निदान कीर्तनकाराच्या बायकोनं गाऊन घालू नये. आणि घातला तर चिपडा शहाणपणा करू नकोस. चिपडे फोटो व्हायरल करू नकोस. तो नवरा कीर्तन करतोय, लोक त्याच्या पाया पडते, याची अक्कल धर जरा. कोणाला राग आलात मग कीर्तन घेणार नाही. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव, तुम्ही कोण मग भलं करणार आहे. मग भलं करणारा पंढरपुरातला आहे. त्याच्या मनात आलं तर गिरगावला जाणार नाही. मधातच अकोलीत गिरगावकर गेला. सकाळी व्हॉट्सअपला संदेश, आदरणीय हरिभक्ती परायण बाळू महाराज गिरगावकर अनंतात विलीन. लगेच क्लिप टाकली, गेले दिगम. किल्पा टाकणाऱ्याला तर अकलीत नाही. कोणाला अभंग टाकावं याची अक्कल आहे का? ते अभंग कोणासाठी असते? निदान कीर्तनकाराच्या बायकोनं पंजाबी घालू नये. आणि घातला तो व्हायरल फोटो करू नये. तर त्याने हिंदुत्वाच्या गप्पा हाणायच्या नाही. तर सुंबळ्या लोकायला सांगायला, जीवनात एकदाही त्या पवित्र माऊलीचा पुत्र आई या शब्दाच्या व्यतिरिक्त शब्द नाही वापरला. कधी कधी शब्द पडला असेल, माय ग, ए माय, काय शब्द गोड आहे. हे आई ग, एक विचारू, काय बाळा एवढ्या अंधारात तू वांद्याला गेलतीस ग? चरण सेवा अखंडित सांगतोय, पाय का मागितले एकाची. बाळा रात्री झोप आली नाही, आटपलं, लवकर स्नान झालं आणि सकाळी ब्राह्मी मुहूर्तापासून संक्रांतीचा पर्व काळ होता. तो दुपारी 2:30 पर्यंत होता. तुझ्या बाबांना मी पंचांग विचारलं होतं. बाईचे मालक पंचांग नुसतं नाही महाराज, सृष्टीतल्या सूर्याच्या प्रत्येक किरणाचा लेखाजोखा ज्याच्या लेखणीतून चालतोय इतका पंचांगाचा अधिकारी बाईचा मालक. ते का तुमच्या मायासारखा थोडाच होता. तुमची रास मिथून, मी सांगतो इथून, तू ऐक तिथून, असं थोडंच होतं ते. आवाळ भर इकडं सवाळ भर तिकडं, काही बी असते का कुठे? शास्त्र शास्त्र. बाबांनी सांगितलं होतं बाळा, तुझ्या बाबांनी. काय शब्द, कधी कधी चांगल्या घरी चांगलं म्हणावं लागतंय त्या नालायकांना. चांगल्या घरी हरामखोर माणूस पोराला कडावर घेतून पोट्ट भोमलं तर ते म्हणतला नको आपली मम्मी भूर गेली. नालायका तू एका त्याची. महाराज हसण्यावर घेऊ नका. काही गोष्टी अत्यंत साजूक असतात, पण भविष्यात धर्माला ह्या कलंक असतात.
एखादा डोंगर पेटवायला स्वामीजी एक ट्रॅक्टरभर लाकडं लागत नाहीत. रमेश बाबा किती काडी लागते? छोटीशी काडी, पण बंधा डोंगर पेटू शकते. आगावसाहेब एक थोडीशी चूक आपल्या धर्माचं मात्र करू शकते. इथून सुरुवात पाहिजे. चला आई तू फार पहाटे गेलीस ग. हो रे बाळा, महाराज काय चिकित्सक पोरग असेल हो. ब्राह्मी मुहूर्तापासून 3:30च्या नंतर काही मिनिटापासून तर दुपारच्या 2:30 पर्यंत संक्रांतीच्या वानाचा पर्व काळ असताना माझी आई अंधारात वान द्यायला का गेली? त्यावेळेला लाईट तर नव्हतीच, लाईट नव्हती त्यावेळेला रमेश बाबा. मग गेली का असेल माझी आई? चिकित्सक मुलगा, चिकित्सक. आईला वारंवार विचारलं, सांगळे बुवा, अनंत बुवा. एके दिवशी आईला बोलतो हो लागलं आणि तिच्या तोंडातून चरण सेवा खंडित सांगतोय, पाय का मागितले नामदेवरायानं? काय ताकद आहे त्या पायात? आईला बोलतो हो लागलं आणि त्या आईनं सांगितलं, बाळा मी एका पवित्र प्राणनाथाची प्राणेश्वरी आहे. काय वाक्य हो, पवित्र प्राणनाथाची. इथं बसलेल्या कोण्या बाईनं हातवरी करून सांगावं मी नवऱ्याला प्राणनाथ म्हणते. तिच्या चपलाचं मंदिर उद्याच उद्घाटन, गळ्यात शपथ, उद्याच उद्घाटन. तुम्हालाच बोलतो टिकाव हाणायला. एक तर म्हणणार नाही. त्याच्या जिबीला कवाही चुडस नवऱ्याला प्राणनाथ म्हणायचे. ऐका येड्या बाळ्याचं, जगातला सर्वात मोठा तुमचा देव कोण असेल तर ज्याच्यासोबत तुम्ही पाणी ग्रहण केलंय तो. तिच्या कपाळावर कुंकू आहे तिच्यासाठी ना काशीतला मालक मोठा ना पंढरपुरातला मालक मोठा. या दोन्ही मालकाच्या अगोदर तिचा मालक तो मोठा आहे ज्याच्याशी पाणी ग्रहण केलंय. तदेव लग्नं सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेवं लाभस्तेषां जयस्तेषां. पुन्हा म्हणून कधी कधी आणि असंच म्हणी जाता ग अंशीराम तात्याची बबी आणि सखाराम तात्याचा भाग्या. मंडप जळण मंडप विठाला बोलता केलेला नाही सर. आणि आईनं सांगितलं, बाळा प्राणनाथाची मी प्राणप्रिय आहे. महाराज काय खात्री असेल हो, मी नवऱ्याची प्राणप्रिय आहे. इतकी खात्री असावं बाईच्या अंतःकरणात. तिने विटेवरच्या मालकाला उभं करायची ताकद आहे, काशीतल्या मालकाला उभं करायची ताकद आहे. महाराज नवऱ्याचा शब्द न पडू देणाऱ्या बाईला जुहार करून घेतलं तरी बांगडीची बाई पुन्हा तयार होती. देवराचं चरित्र पहा, शिवपुराणात देवराचं चरित्र लक्षात येईल तुमच्या. इतकी ताकद आहे आपल्या मालकाच्या दर्शनामध्ये. बाळा आई ठीक आहे, माझ्या बाबांचा स्वभाव मला माहिती आहे. माझे बाबा तुझे प्राणनाथ आहेत, मला याबद्दल ज्ञात आहे. पण तू अंधारात का गेली? बाळा मी गेल्या वर्षी बोलून गेलतो वाक्य, बाईच्या अंगावरची साडी जर फाटली तर तिच्या बापाची इज्जत जात नाही. तिचा बाप मंत्री जरी असला तरी तिच्या बापाची इज्जत जात नाही. तिची आई कलेक्टर जरी असली तरी तिच्या आईची इज्जत जात नाही. तिचा सासरा पंतप्रधान असला तरी त्याची इज्जत जात नाही. तिची सासू राष्ट्रपती असली तरी तिची इज्जत जात नाही. इज्जत जाती नवऱ्याची. तुका म्हणे नग्न
शरीर जर उघड झालं तर नवऱ्याची इज्जत जाती सावकार. बाळा, माझ्या प्राणनाथाची कपाळाच्या मालकाची प्रतिष्ठा रस्त्यावर जाऊ नये रे म्हणून अंधारात वांद्याल केले. इतकं बाईचं नवऱ्यावर प्रेम, इतकं बाईचं नवऱ्याची इज्जत जाता कामा नये. ठीक आहे. एके दिवशी जेवत होते, पिठाची आंबील केली. माझ्या माहींनो आंबील माहीत आहे तुम्हाला, जुन्या बायकांना माहीत असेल. आंबील करत असताना फक्त पातेलं गरम करत असतात आणि गरम झालेल्या पातेल्यामध्ये पिठाचं आणि आंब्याच्या कैरीचं द्रावण टाकून त्याला उकळत असतात, कढवत असतात. तेल नाही, काही नाही, त्याला आंबील म्हणत असतात. ही चैत्र महिन्यातल्या द्वादशीला किंवा त्रयोदशीला कुठं कुठं एक दिवसाचा फरक असतो, त्या दिवशी खात असतात. वर्षभर टायफॉइड होत नाही असं मोठ्यांचं वाक्य आहे. त्या दिवशी घुगऱ्या सुद्धा खात असतात स्वामीजी. तर ही आंबील एक झाकणीभर केली. आपण मराठवाड्यातली माणसं आहोत, श्रीमंत जरी असेल तरी झाकणी कळती, खापराचं पात्र. महाराजजी त्या पात्रभर ती झाकणीमध्ये आंबील होती. ती पेत अर्धी पिली, डोळ्यातून पाणी आलं. आई, मी उष्टी केली ग, मी तुला आधी अर्धी द्यायला पाहिजे होती. एका व्यक्तीचा प्रश्न आहे, आई लेकराचं उष्ट खाते, डोक्यातलं काढून टाका. कोण्याही लेकराचं खात नसते आणि खाऊ पण नाही. एक मर्यादा सांगितली, मर्यादा. एक सोपा सिद्धांत सांगू का? आपण मराठवाड्यातली माणसं आहोत. गाईचं वासरू लहानपणी गाईला पीत असताना ती गाय तिच्या लेकराचं मूत्र पिते. खोटं आहे शेठजी? वासरू माईला पेत असताना, मग ते गोरा असो किंवा कालवडा असो, ती पेते. तेच वासरू आईच्या स्तनातलं दूध संपल्याच्या नंतर ती आटली असं म्हणतो, अशा वेळेला त्या वासराचं पेल ती नाही. हा सिद्धांत पशुसाठी जर इतका गोड न्याय आहे, तर तुमच्याकडच्या तुरी कुठं बी दळायच्या का तुम्ही? तुम्हाला न्याय नाही? पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती. अहो, पशुला ज्ञान नसताना इत्या अजून अशा 7-8 गोष्टी आहेत. पण आपला वेळ थोडस बाजूला सरकू, पुन्हा सांगल. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्या की रिॲक्शन येतात. पाह्यो इहंगमाचे सळे, त्या बालकाचे, इहंगम म्हणजे पक्षी, काय चिमुरड बालक असतं. आई लहानशा तांदळाचा दाना अशी टपो 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 चोचीत दाबते. कधी कधी त्या पक्ष्याची जीभ सुद्धा रगडल्या जाते, कधी कधी जिभेचं रक्त त्या दाण्याला लागते स्वामीजी. पण तो बारीक केलेला सूक्ष्म राईसारखा दाना, चिमुरड्या त्या पिलाच्या अंगावर पान जरी पडलं तरी ते पिल्लू मरण. पण त्या पिलाच्या तोंडात अशी चोच घालते की त्याला विजा नाही झाली पाहिजे आणि तांदूळ फोडायची ताकद तिच्या चोंचेत. पण हेच पिलू मोठं झाल्यावर ती कधी चोंच घालते का तोंडात? हा कोणाला न्याय? पक्षाला. आपले असेच का घोडे कोणीकडे बिबिना लगामाचे? बाळ सांगते आई, मी उष्ट केलंय, आता तुला देता येत नाही. पी बाळा पी. महाराज आईच्या म्हणण्यानुसार ती आंबील पिली. चरण सेवा अखंडित सांगायला पायाची ताकद काय लाला. आणि मग त्याचं रडणं थांबत नव्हतं. आईने विचारलं, बाळा इतका का शोक करतोस रे? लाई, अख्खं जीवन माझ्या बाबानं एका देवाची भक्ती केली ग. आई, अशा पवित्र माझ्या बाबाची तू धर्मपत्नी आहेस. तू सुद्धा किती मर्यादेच्या चौकटीत आहेस. आई, मी जरी वयानं लहान असेल पण मला अजून कळत नाही मी माझ्या आईची आणि बाबाची आज्ञा उल्लंघन केली नाही. मला सुद्धा मालकानं किती गोड सद्गुण दिलाय ग. मग आपल्यावर हे दारिद्र्य का ग? आपल्यावर ही परिस्थिती का? आई, तुझ्या जन्नूवरचं पातळ फाटावा. जन्नी म्हणजे मांडी, पातळ म्हणजे लुगडं, हे फाटावा. जगात जर काही बघितलं तर प्रभू तेरी माया किशु को धूप किशु को छाया. ती त्याची माया आहे, आपल्या आपल्या प्रारब्धानुसार ती चालत असते.
आई असं का ग बाळा? असा प्रश्न मला फार दिवसापासून उद्भवला, पण तू जसा माझ्याशी व्यक्त केला, मी तुझ्या बाबाशी हा प्रश्न जर व्यक्त केला आणि त्याचा अर्थ जाणायचा प्रयत्न केला तर तुझ्या बाबाचं अंतःकरण दुखेल रे. याच्याकरता मी तुझ्या बाबापाशी व्यक्त करत नाही. मला व्यक्त करणारी व्यक्ती सापडत नाही. आणि एके दिवशी जगाचा पाप सापडला आणि पाय धरले. महाराज, ज्ञानी माणसं देवाला फुकट आता लोक काहीच मागितलं नाही. फुकट काही मागितलं नाही. प्रसाद बाबा, बाईनं विटेवरच्या मालकाच्या पायाला, भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याच्या पायाला स्पर्श केला. एकच सांगितलं, देवा तुझा वंश जिवंत ठेवायची ताकद माझ्या नवऱ्यात होती. तुझा वंश जिवंत ठेवायची ताकद माझ्या पतीत होती. वज्र नावाचा नातू जर या बाईचे मालक नसते तर देवाचा जिवंत राहिला नसता. दिवा लावायला कोणी शिल्लक नव्हतं. एका पवित्र बाईच्या शापानं सगळे पोरं मेले देवाचे. वज्र नावाचा नातू जिवंत राहिला. ते ह्या बाईचे मालक होते. त्या मालकाचं नाव होतं निष्ठावंत विटेवरच्या मालकाचे भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचे भक्त सुदामदेव. आणि तितकेच पाय धरले महाराज. एक पक्ष संपलं नाही. पक्ष म्हणजे 15 दिवसाचा. शुक्ल पक्ष, वद्य पक्ष. एक जात से पक्षाची आई ती, तव भेदला तो रमापती. पक्ष 15 दिवस जाऊ दिले नाही. त्याचं अंतःकरण भेदलं आणि बाईच्या अंतःकरणात भाव दिला. मालकाला सांग माझ्याकडे पाठव. आणि मग ते पोहे वगैरे सर्व चरित्र. मांडीवर साडी फाटली. मालकाची प्रतिष्ठा जाऊ नये म्हणून अंधारात वाण देणारी इतकी गरिबीतली बाई. पण त्या बाईनं विटेवरच्या मालकाचे पाय धरल्यामुळं त्या गावातल्या म्हशीला सुद्धा साखळ्या सोन्याच्या. ऐकलं का माझ्या माईनं? त्यातल्या एका बाईनं विटेवरच्या मालकाचे, द्वारकाधीश म्हणजे कोण स्वामीजी? विटेवरचा मालकच ना. तुमच्यातल्या एका बाईनं विटेवरच्या मालकाचे पाय धरले. त्या मालकाचे पाय धरले होते श्री गुरुजींनी. गुरुजींनी ज्या मालकाचे पाय धरले त्या मालकाचे पाय त्या माऊलीनं धरले. मांडीवर साडी फाटली म्हणून अंधारात वाण द्यायची वेळ आली. त्या बाईनं त्या मालकाचे पाय धरल्याच्या नंतर त्या गावातल्या म्हशीला सुद्धा सोन्याच्या साखळ्या. याच्या पलीकडे सांगू तुम्हाला, जगात सोन्याची गाव असलेली भरपूर लोक होते. भरपूर. पण सोन्याचा मसनवाटा असलेला एकच माणूस होता. ते फक्त सुदामदेव. इंद्राला नगरी सोन्याची. माणसं मरत नाहीत. मसनवाट्याचा काय संबंध आहे? येऊ लागती माघारे. आनंदीतले मालकच म्हणतो ते. कशाची पावटी सरे? मग तया पुण्याची पावटी सरे. सवेची इंद्र पदाची उटी उतरे. येऊ लागती माघारे. तुरी का पायला असू द्या ना केवढा बी सोन्याच्या नगरीत राहणारा. चल बोंबलत खाली दगड. तू का म्हणे जाती पुण्यक्षय मसनवाटा मातुड्याचा. सुदामदेवाला रमेश बाबा गाव बी सोन्याचं, मसनवाटाही सोन्याचा. कोणाची ताकद? फक्त एका बाईची. औषध कोणतं घेतलं? फक्त त्या मालकाचे पाय. नामदेवराय म्हणतात, श्रुती माते त्याचे पाय धरल्याच्या नंतर मसनवाटा सुद्धा सोन्याचा होतोय. चरण
नवीन म्हणजे जुने लग्न नसतेच. लग्न झालेल्या नवरदेव नवरीनं कोण्या देवाच्या पाया पडायला जावं सावकार सुरुवातीला? कोणाच्या? तो नंतरचा विषय. लग्न लागतानाच कोणाच्या पाया पडायचं? शिवजीच्या नाही, रामप्रभूच्या नाही, पांडुरंगाच्या नाही, जगदंबेच्या नाही, मारुतीरायाच्या. दोन सिद्धांत आहे का? एत प्रपंचान्वेति संस्कारम यत पदाच्युतम यजायतम रुद्रानाम एकादशयो. 11 रुद्र मारुतीराय. 16 संस्कारापैकी लग्न एक संस्कार आहे. चला. मृत्युरोर्भय व्याप्तियाम पिंडोतलाति जायतेम देह प्रद्धेशित कायायाम नामनेम प्रेतान भयोजिताः. याच्यातली आत्मज्योत मालवली की याला रूपांतर कशात म्हणतात? प्रेतात. झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षीला ठाव स्मशानीचा मालक सांगतात. हे प्रेत बी घरून उचलल्यावर कोणाच्या दारात टेकते? शिवजीच्या, रामप्रभूच्या, पांडुरंगाच्या नाही, मारुतीरायाच्या. अधिष्ठितम ग्रामो येश क्रशती भवा. याला ज्याला यश म्हणतात, यश यश गावाला यश ज्याच्यापासून आहे त्याला मारुतीराय म्हणतात. त्याला मारुतीराय म्हणतात. नालायकायचे बुट आणि मूर्खायच्या चपला वाजित वाजित आधी कोणाकडे नेते? कळालं ना सगळ्याला? फक्त तुम्हाला सोडून, कारण तुम्हाला माहीतच नाही ना काय. आणि गरज नाही, ज्याला दिसतच नाही त्यांच्या चष्म्याच्या दुकानात जाऊच नाही, काही गरज नाही त्याला, आहे का नाही? उग फुकट कळण शेंडी वळवळ काय करायची, हे आमचा करत आहे. चला. रावणानं सर्व देवता प्राप्त केल्या, राहिली होती की एखादी देवता एक सोडून? महाराज भगवान शिवशंकर रावणानं म्हणावं ते ऐकत होते. फक्त रावणाचं न ऐकणारा एकच रुद्र होता, त्याचं नाव होतं मारुतीराय. त्याला एकादश रुद्र म्हणते. एकादश. किती ऐकावं शिवजीनं, किती ऐकावं, किती ऐकावं? ते माझ्याच तोंडातून ऐकायचं का? महाराज मुलगा हुशार होता म्हणून बाई सुटल्या. भगवान गणेश विद्वान होते म्हणून बाई सुटल्या. इतकं प्रसन्न करून घेतलं होतं रावणानं शिवजीला, इतकं प्रसन्न. काय रावण प्रभावशाली, किती प्रभावशाली रावण, किती प्रभावशाली. पण प्रचंड विद्वत्तेची आणि संपत्तीची व्याप्ती असताना एकच प्राप्त झाला नाही, फक्त मारुतीराय. आणि एकट्यामुळे रावणाला समुद्राच्या तीरावर फुकावं लागलं, ठाण 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 गावऱ्या टाकून, एकट्या मारुतीराय. पांडुरंगाची मंदिर महाराष्ट्रात सगळ्या गावात आहेत का प्रसाद भाऊ? चला. महादेवाची मंदिर सगळ्या गावात आहेत का? आता आता जराशी वाढायले तर. हो, नवऱ्याला जरी नसलं कळत तर बाई म्हणते मांडान महादेव, मांडाना आपल्या बेली खाली. हो, यानं तिचं ऐकून मांडला, अभिषेकाला कव्हाच गेला नाही. हो, कव्हाच गेला नाही, कव्हाच. गडी पाकिस्तानी होता, त्याच्यावर काळी कचरा पडला आणि या गड्यानं पिंडीला टेकन देऊन भाकर आणली. म्हणजे ही मांडायला लावणारी किती बी नाकली, हे तिचं ऐकणारा बी घंट्या किती बी नाकली. ते घंटीच्या मधला लोलक माहित असतो ना तुम्हाला? हे लय इडे असते, म्हणून म्हशीच्या गळ्यात बांधित असते ढोणे. हे ढोणे असते, हा, म्हशीच्या गळ्यात ढोणे. बा देवता त्या व्यक्तीनं मांडायची, त्याचं संगोपन झालं पाहिजे तर मांडायची. नाहीतर कितीतरी पिढ्या मातीत जात असतात. नालायकपणा करायचा नाही. चिमूटभर पैसे आले, मी इथं महादेव मांडला. अरे त्याचं मंदिर कर, त्याला दार कर, त्याची सुरक्षा कर. त्याच्यात अनावश्यक लोक जाता कामा नाही, चुकीचे प्राणी जाता कामा नाही. हे तुझी पिढी मातीत जाईल, कुळानं कुळ तुझे मातीत जातील. चुकीचं काम करायचं नाही. आपल्याला जितकं उचलतंय तितकं उचलायचं. भगवान शिवजीची मंदिरं नसलेली लहानेसर जगात कितीतरी गाव आहेत. पांडुरंगाची मंदिरं नसलेली रमेशबा जगात खूप गाव आहेत. रामप्रभूची मंदिरं नसलेली जगात खूप गाव आहेत. पण मारुतीरायाचं मंदिर नसलेले मोजके मला 2-3 सापडले. पण तिथे वेगळ्या अवतारात चंद्राचा देव बसलेला, अवतार वेगळा, रूप वेगळं.
पण अधिष्ठान मारुती राहायचंच. 4-2 लोकांना रानात घर बांधलं तर तिथेही मारुती राय. म्हणजे आपल्या पोरीच्या लग्नात कुठं जावाई पाठवायचा गावात शेवंतीला घरी का कपडे घालीनं पण जातो मुंडका आपटायला मारुती राहायच्या पुढे. मला सांगा, श्रुती असेल, सगळे शास्त्रकार असतील, सगळे पुराणकार असतील, एकत्रित बसले त्याने विचार केला, महाराज विश्व ज्याच्या हातात आहे त्याची मंदिरं कमी आहेत. विश्वाचं निसर्ग चक्र ज्याच्या डोळ्यात आहेत त्याची मंदिरं कमी आहेत. विश्व कोणाच्या हातात? पांडुरंगाच्या. निसर्ग चक्र कोणाच्या हातात? रमेश बाबा भगवान शिवजीच्या. त्यानं डोळा उघडा की पाऊस, त्यानं बंद केला की तुम्ही कोणतेही गाणे म्हणा थेंब पडत नाही. काही म्हणा, काही करा, थेंब पडत नाही. सगळं निसर्गाचं सृष्टीचक्र भगवान शिवशंकराच्या दृष्टीने हा डोळा त्याच्याकरता प्राप्त केलाय. एकादश नयन हा त्रिनयना असती ते सगळी सगळी त्या डोळ्यात ताकद आहे. मग एवढी मोठी ताकद असताना बऱ्याच गावात मंदिरं नाहीत. ज्याच्या कृपेशिवाय त्या पात्रात काही पडत नाही. पालन करता विटेवरचा मालक, ज्यानं निर्माण केले असा हाडा मासाचा कुंभार, सत्यलोकाचा मालक विधाता, त्याचं पुष्करला मंदिर आहे. इकडे जळकोट तालुक्यात एक मंदिर आहे. फार कमी आहेत ब्रह्मदेवाचे मंदिर, फार कमी. मग या तिन्ही देवाचे मंदिर नसणारी जगात कितीतरी गाव आहेत, पण मारुतीरायाचं मंदिर नसलेलं गावच नाही. हे शास्त्र, श्रुती, पुराण, न्याय हे सगळे एकत्रित बसले. शहाणे शहाणे माणसं, येडगळ नाही. येडगळ तर कोणाची इचकीत येत, कोणा शहाणे शहाणे एकत्रित बसले. असं का झालं असेल? श्रुतीनं न्याय दिला. राम प्रभूचे जेवढी मंदिर आहेत तेवढे मंदिरात मारुतीरायाचं स्थान कुठे? पटकन सांगा. काय प्रभू रामचंद्राकडे सिंहासन नव्हतं मारुतीरायाला द्यायला? बरं दिलं नसतं सावकार मारुत प्रभू रामचंद्रानं, पण ते पठ्ठ्या घेतच नव्हता. ज्या ज्या ठिकाणी रामप्रभूचे मंदिर आहेत, रामप्रभू कोण? विटेवरचे मालक, ते 7व्या अवतारातले भगवान विष्णू परमात्मा. मग मारुतीरायानं श्रुतीनं न्याय दिला. विश्वात ज्या मारुतीरायाची एवढी मोठी पूजा केली जाती, ते मारुतीराय ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायाजवळ बसले. म्हणजे पायाजवळ बसलेल्या मारुतीरायाला विश्वात पूज्यतेचं स्थान प्राप्त होते. नामदेवराय म्हणले, श्रुती माते हा न्याय तुझाच आहे. ज्या 11व्या रुद्रानं विश्वाच्या मालकाच्या पायाजवळ आश्रय मागितला, तो ते मारुतीराय इतके मोठे होतात. ही फक्त त्याच्या पायाची ताकद आहे. चरण पुरुषार्थ. याच्या अगोदर वेगळंही बोलत होतो, म्हणजे इकडचं तिकडचं नाही, पुराणातलंच. पांडवांना गादी प्राप्त झाली. एक जणांना पांडव बळकट होते. येडगळेस तू. सगळ्यात बलशाली लोक कोण्या पक्षात होते? तर कौरवाच्या पक्षात होते. कधीच खोटं न बोलणारी माणसं कोणाच्या पक्षात होती? तर कौरवाच्या.
कर्ण खोटं बोललेलं तुम्हाला कुठं सापडलं का आतापर्यंत तुमच्या वाचनात? हरी महाराज, प्रसाद बाबा सापडलं तुम्हाला कुठं वाचायला भेटलं? इतका इमानदार कर्ण. चला, या कर्णाला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला 19 पैकी 3 पाप करावं लागले. पाप 3. चला, चौथा वेगळा अधिकार सांगतो, वेगळा. या कर्णाला मारण्यासाठी पंढरपुरातला मालक जगाला श्रीमंत करण्याची, जगाला भिकारी करण्याची ताकद ज्याच्यात आहे, तो भिकारी होऊन कर्णाच्या दारात. याच कंभयू कवचाधित कुंडलायाम. भिकारी या रूपामध्ये कवच आणि कुंडल कर्णाला मागितले. कर्ण किती श्रेष्ठ. कर्णाला फोडण्यासाठी विश्वाच्या मालकानं ते कोण्या कुळात जन्माला आलाय त्याला सिद्ध करण्यासाठी त्याची आई तिथं नेली आणि कुंतीनं पाहिल्याबरोबर पाना आलाय. पाना कोणाला म्हणते? आई. महाराज काय वात्सल्य असेल ते. महाराज फार दिवसाला लेकरू दिसल्याच्या नंतर दाढी मिशाचं लेकरू दिसल्या माईच्या हृदयातून दूध येते. त्या अर्थी त्या आईचं स्थान किती मोठं असेल याची जराशी अक्कल धरा तरुणांनी. 22.5 वर्षाचं पोरग युद्धामध्ये शेवटचे श्वास मोजते, त्यावेळेला आपला मुलगा वाचावा म्हणून त्या माईनं विश्वाचा बाप भाऊ होता तिचा, त्याला स्वतःच्या दुधाचं पत्र लिहिलं. आणि 22.5 वर्षाचं पोरग झाल्यावर स्वामीजी माईच्या वक्षस्थळातून दूध आलं आणि त्याचं पत्र लिहिलं. जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. दिवाळी पंचमीची साडी चोळी नाही दिलीस तरी हरकत नाही रे, पण आमच्या कुलाचा वंश अभिमन्यू जिवंत ठेव. वक्षस्थळातल्या दुधाची धार हे माईचं स्थान आहे. इतकं मोठं स्थान. ती आई आली. शपक पुरावा. कर्ण तू पांडवरे पहिला. शपक शपक नाही पदराने झाकीला, गंगे भितरी सोडून दिला. कर्ण तो पांडवरे पहिला, किंवा दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने. नंतर इचकायचं नाही. पण गाणे म्हणणाऱ्यापेक्षा चांगलं आहे ना. अभंग जरी असेल तरी शपक असू द्या, पण महाराज अभंग आहे ना, शपक असू द्या. गाणे म्हणण्यापेक्षा चांगलं आहे ना. कर्ण तो पांडवरे पहिला. सांग त्याला फोडायला, सांग सांग त्याला फोडायला. कुंतीने सांगितलं, कर्ण तुला तुझ्या भावाच्या बाजूने लढावं लागते. आई माझे भाऊ कोण? मी तुझी आई आहे, मी क्षत्रियातला. वा, भगवंताचे पाय धरले. प्रभू मला कुळ दाखवून दिलंस. वा, किती छान गोष्ट आहे. देव म्हणला इतकं गोड बोलत मग कसं ऐकत नाही. चल ना पांडवा कोण? अद्याप नाही. सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. खरं बोलणारा माणूस त्या नाही देवाकडे गेला तरी त्याला विष्णूची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त. पण खरं किती आमिष दाखिले असतील हरिभाऊ कर्णाला. देवानं कर्णाला सांगितलं, तू जर पांडवाच्या पक्षात आला तर कौरव मरते, तुला गादीवर बसील, धर्मछत्री धरील. लय नाटक, लय नाटक. कोणी तुला गन लाईन, कोणी तुझ्या चपला सांभाळीन, कोणी तुझे पाय धुईन, कोणी तुला वारं घालीन, असं सगळं सांगितलं. तरी पठ्ठ्या ऐकायला. तर नंतर सांगितलं वैकुंठच देऊन टाकतो. लय मोठं लांबलचक घराणं आहे ते. एवढा मोठा कर्ण. काय त्या कर्णाची व्याप्ती. आईला सांगितलं, आई माफ कर, मी जरी तुझ्याकडे नाही आलो तरी तुझे 5 जिवंत राहतील. वास कुठं पाहिजे याच्यावर सांगते. तुझे 5 जिवंत राहतील. पण एक लक्षात ठेव, त्या 5 पैकी एकाला मारणार, फक्त अर्जुनाला. एकदा सहदेव कर्णाच्या अंगावर गेले. सहदेवाला कर्णाने मारणं म्हणजे एखादं छोटंसं टमाटा असतं का बारका, आपण त्याला गावरान शेतकरी त्याला भेदरी टमाटे म्हणते.
ते बाजारात येत नाहीत अशी बारकी बारकी. ढकणे साहेब ते टमाट दाबायला किती ताकद लागते, तितकी सुद्धा ताकद करणाला नकुल आणि सहदेव मारायला लागत नव्हती. पण नाही शस्त्र, इतका अपमान केला. तू बुजदिल आहेस, तू नालायक आहेस, तुला युद्ध करण्याची लायकी नाही, तुला अक्कल नाही, हे तू तिकडच पाहिजेस. वाजोनिया कडी भरवावे उदर. कडी कशात वाजित येत नाहीत का तुम्हाला? तमाशात. मया झोपडी जा बांबुलई खिडका, मई झोपडी मोडल बर का. कडी कशात वाजित? वाजवोनी कडी भरावे उदर. किती अपमान केला असेल महाराज. तू अवडंबरीचं नृत्यात कडी वाजून पोट भरायच्या लायकीचा, तुला युद्ध करता येतं का? कर्ण ज्या वेळेला धारातीर्थी पडला त्यावेळेला सगळे भाऊ होते आले, पाहिला आणि सांगितलं, नकुला सहदेवा, आपल्या आईला वचन दिल तरी मी तुम्हाला मारणार नाही, याच्या करता मी तुम्हाला मारलं नाही, मला मारण्याची ताकद तुमच्यात होती. एवढा मोठा पुरुषार्थ. काय माईसाठी प्रेम, इतकं आईसाठी प्रेम या पवित्र भारत देशात सांगावा. आणि याच भारत देशातल्या एका व्यक्तीनं आईसाठी चुकीचा शब्द वापरला. तो काही सामान्य कुळातला नव्हता, सामान्य कुळातला नव्हता. मिरे मिरे कश्यपाचा नातू, मिरे 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 कश्यपाचा नातू. एकाचं नाव सांगतोय, जटायू नामे विख्यात. मिरे मिरे कश्यपाचा नातू, जटायू नामे विख्यात. या सृष्टीचं फार मोठं आधारसूत्र ज्या कश्यपापासून आहे त्यांचा नातू. हे कारण याच कुळातला. आईसाठी चुकीचा शब्द वापरला, वाटेल ते प्रयत्न केले, तर्पण केले. तर्पण सगळ्या गंगेवर तर्पण करता येते बरं का, येड्यावून नाही करायचं. आमच्या आजोबाचं श्राद्ध आम्ही त्या वड्याला केलंय. नालायकेस, तुला काय कळतं का शास्त्र? त्या वडा वाहतू कोणीकडं? आपल्याकडे आगाऊपणा करायचा नाही. मीठ पदार्थातला वाईट पदार्थ आहे का? मीठ हा राजा पदार्थ आहे. मिठाशिवाय पदार्थ खावडतो का? पण या मिठानं भरलेला हात जर दुधाला लागलं तर दूध राहतं का सावकार? राहतं का दूध? नाही. मग चुकता कामा नये. नेम चुकला, काम संपलं. एका शिकाऱ्याकडे एकच बाण होता, एकच बाण. वाघाच्या मागे लागला, हाणतो हाणतो. वाघाला माहित होतं इतकं नियमदार आहे, इतकं नियमदार आहे, इतकं नियमदार आहे, यानं हाणलं की आपण मेलच. पण हे आयटीत आल्यामुळे बाण झाडाला लागला आणि वाघ आला आणि याला खाल्लं. नेम चुकल्यावर कोण जाते? वाघ गेला का स्वामीजी? नाही, हे गेला. नियम चुकला की तसं प्रत्येक जण जात असतो. तसे म्हणून नियम चुकायचे नाही. उगा कुठे बी एखाद्यानं. मी परवाला परिक्रमेत गेल्याच्या नंतर एका व्यक्तीचं वाक्य, महाराष्ट्र इतका पवित्र आहे, या पृथ्वीवर भारत देशात असं एकच स्थान आहे की ते महाराष्ट्र स्थान आहे, की त्या स्थानात जास्त संतांची जन्मस्थान, संताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं सर्वात मोठं कोणतं राज्य असेल तर ते महाराष्ट्र राज्य. ज्याची महानता ब्रह्मदेवाला मोजता येत नाही त्याचं नाव महाराष्ट्र. पण तुमच्या महाराष्ट्रात जे दुकान चलत नाही ते तुमच्या महाराष्ट्रात टाका, ते मस्त चलत. मला मध्य प्रदेशातल्या एका महाराजांनी सांगितलं. आणि खरंच शिवजींची पूजा कशी करावी हे नर्मदा खंडात जा. तुम्ही ते गेलते गाडीने परवा, जा. कशी करावी भगवान शिवजींची पूजा, रामप्रभूंची आरती कशी करावी, जगदंबेची आरती कशी करावी, गणेशाची आरती कशी करावी, त्या लोकांकडनं शिका. आपल्याकडे इतकं गोड सांगितलेलं, इतकं गोड सांगितलेलं, पण आपलं काय झालं माहिती आहे का? आपल्याला एक बी प्याराच वाटत नाही. ज्वारीत जवस का लिहिलं, ज्वारीत शेंदड टाकले. टाकू द्या ना, टाकू द्या ना, टाकू द्या ना, टाकू द्या ना. पण शेंदडाचं बी कडू असते का गोड? कडू. आणि गोड वाळकाचे शेंदड होत असतात का? नाही. सहाने शेतकरी ज्या वेळेला ज्वारी पाडायची त्यावेळेला मग शेंदड आणायचे, बैलाला ते दोडे आणायचे, बैलाला चारायचे. महिना महिना दोडे बैलाला, बैल बम सुटायचे.
काही प्रणाली होती, नियमावली होती, सगळ्या गोष्टी होत्या. आपला काही बी बाखळाचा कोणते नियम आपले मिसळूनच, त्याच्यामुळे आपल्याला पुण्यच नाही, आपल्याकडे पुण्यच नाही. तर्पण केलं, चर्मणवती नावाच्या गंगेच्या तीरावर तर्पण केलं. वंगदेशाचा राजा कर्ण, या कर्णाचं लग्न ज्या गंगेच्या तीरावर झालं त्या गंगेला चर्मणवती नावाची गंगा म्हणतात. त्या तीरावर तर्पण विधी केला, पण पाप संपत नव्हतं. शेवटी एक सिद्धांत सांगतो, वास द्यावा पंढरीचा. वाटेल ते प्रयत्न केले महाराज. एवढ्या मोठ्या कुळातलं लेकरू काय सामान्य वाचित असेल का गावसाहेब? खूपसे प्रयत्न केले, खूपसे प्रयत्न केले, पण हातबल झाला. शेवटी एका साधकानं सांगितलं, या पापातून मुक्त होण्यासाठी पंढरपूरला जाय. आता पंढरपूरला जायचं, पण नौकर आहे दुसऱ्याचा, बिना पैशाचा नौकर आहे, नौकर आहे सूर्यनारायणाचा. आणि या अरुणाशिवाय रथ हाकताच येत नाही कोणाला. एक दिवस जर अरुण गैरहजर राहिला तर आपण म्हशीला वगैरे सोडायचे कवा? एक दिवस जर अरुण गैरहजर राहिला तर गाईला वासरं सोडायचे कधी? एक दिवस गैरहजर राहिला तर आपण सडा टाकायचा कधी? एक दिवस गैरहजर राहिला तर आपण भगवान शिवजीला पाणी अर्पण करायचं कधी? एक दिवस गैरहजर राहिला तर पांडुरंगाला मंजुळा अर्पण करायच्या कधी? एक दिवस जर गैरहजर राहिला तर गंगेची आंघोळ करायची कधी? आपल्या बापाची जहागिरी गंगेत कधी बी आंघोळ करायला? महाराज, न्यायशास्त्र ज्यानं केलंय त्यानं चुकीच्या टायमाला आंघोळ केली. वाक्य जरा नीट ऐक जा. आपण फार पवित्र संप्रदायातली माणसं आहे, पोकळवादी कारभार नका घेत जाऊ. न्यायशास्त्र कोणी केलं? गौतमानं. न्यायशास्त्र. न्याय किती आहेत हरी महाराज? 10 ने. आपल्या कोर्टात किती वापरीत? तुम्ही नका उत्तर देऊ, अंगावगाराने. आपल्या कोर्टातले न्याय म्हणजे चाळणीत पाणी. चाळणीत पाणी येत असता गावसाहेब? नाही. चाळणीतल्या ताराला चिटकलेला पाण्याचा थेंब इतका जरी हस्तिकविटन्य न्याय आपल्या कोर्टात जर आजमावला तर अत्याचार करणाऱ्या माणसाला तिसऱ्या दिवसाचा सूर्य पाहता येत नाही. याला हस्तिकविटन्य न्याय म्हणतात. या न्यायाला हस्तिकविटन्य न्याय म्हणतात. त्याचा कसा असतो ते जाऊ द्या, एवढं काय गुत थोडंच घेतलंय नाही. आणि मी का जज आहे का? मी वकील आहे, मी 7वी पास आहे. कशाला जिला पिठल्यातले गोळे फुटणं तिनं बासुंदीच्या कशाला नादी लागायचं आहे का नाही? हा, जिला गौऱ्या लावताय ना ती म्हणली मी धिरडे करते. म्हणलं राहू दे, पिठाचा नाश होईल चतुरा, राहू दे, कशाला येडेवानी करायली तू? तुला गौऱ्या लावताय ना, कशाला तू आता धिरडे करायली? तसं मी उगा आगावपणा आहे माझा तो. याला हस्तिकविटन्य न्याय म्हणतात नागरी सर. मग हा न्यायशास्त्र करणारा मुनी श्री गौतम महामुनी. अधिकारी किती? ज्यानं साळी पेरल्याच्या तिफन आणल्याच्या नंतर ज्याच्या पत्नीनं साळी पेरल्यावर तिसऱ्या मुरडानात तिफन आल्यावर पहिल्या मुरडानातल्या साळी कापता येत होत्या. प्रजन्य कालां रिक्तो शिरुदयां जठरानलो तृप्तान वसायां भनंगान वृत्ती खलु साधवेना तृप्तावसायां यत साधवेसी. त्या काळात साधूला भिक्षा मागितल्यावर सुद्धा काही भेटत नव्हतं. या साधूंना भिक्षा मागायची वेळ येऊ नये म्हणून त्या न्यायशास्त्रीच्या पत्नीनं साळी पेरल्याच्या नंतर तिसऱ्या मुरडानात गेल्यावर साळी कापायला येत होती. आणि साधू जीव घातले, तिचं नाव स्वामीजी अहिल्या. एकच चुकलं हो, एकच चुकलं. फक्त पुराणानं सांगितलेल्या व्यतिरिक्त गंगेत आंघोळ केली. आपल्या तर लय गोड काम. आषाढीला जाण्याचा लय जोर, आणि आषाढीची द्वादशी बार्शीत सोडायचा तर लय छंद. नाही गर्दी होती बापा. टाक द्वारका चपात्या, टाक पटपट. एकादशीला चपात्या केल्या पंढरपुरात. हो, पिठल्या सगळ्यात चपात्या टेम्पूत टाकल्या. आणि पिठलन चपात्या एकादशीच्या दिवशी केलेल्या चंद्रभागा वलांडून बाहेर आल्या. आणि बार्शीत उजळड्या एकादश सोडली, द्वादश सोडली. भक्षंती गौमासा समंत्या. महाराज, शहाणी माणसं द्वादशीच्या स्वयंपाकाला जर जिलेबी करायची असेल तर टाळीत होते. कारण जिलेबीचं पीठ लावायला एकादशीचा पर्व काळ लागतोय. आणि एकादशीच्या दिवशी जर जिलेबीचं पीठ लावलं असेल तर ते द्वादशीच्या दिवशी खाता येत नाही. ते गौमासा समान, हे शास्त्र आहे. म्हणून द्वादशी सोडायला शक्यतो
तिसरा प्रहर सुरू झाल्याच्या नंतर स्वयंपाक सुरू करायचा असा सिद्धांत. आपल्याला किती जोर पंढरपूरला जायचे आणि पार माजलगाव मध्ये आल्यावर द्वादश सोडायची. मंजुळीनं चपात्या तिथं केलत्या तिथं बाई 12लाच उठली. एक उठं न गेली एक. इतक्या गाऱ्यात आंघोळीला गेले बाई. कना 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 उंडा एवढा मोठा तिंबला यायच्या मड्यावर चपात्या घातल्या. तो मड आमुष्याच्या दिवशी निघू मंजुळी. तुला कोण सांगितलं हा नालायकपणा? न्याय सांगतोय. काय चुकलं? 2 देवानं नालायकपणा केला आगाव साहेब. 2 देव हे नालायक कोंबडी झाली. कोंबडी. कोणते देव होते? घरी गेल्यावर पा गुत्त थोडं घेतलं मी. या देवानं कोंबड्याचं रूप घेतलं आणि रात्री 2 वाजता एका पवित्र महात्म्याच्या दारात बोंबलले आणि साधूला वाटलं ब्राह्मी मुहूर्त सुरू झालं. टाकणे साहेब साधू आंघोळीला गेला आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर आई साहेबांना शाप दिला. अरे माझा निद्रा काळे रे. माझ्या निद्रा कालेत तो माझा का भंग केलास? पतिव्रता स्त्रीला बाटण्याचा योग येईल. अहिल्या बाटली. आम्ही परिक्रमेत चाललो. आम्हाला उशीर झाला. त्यांनी सांगितलं 7च्या नंतर 6:30च्या नंतर तुमच्या सोबत एक पूजेची पोटली, त्याच्यात नर्मदा मैयाचं जेल आहे. तुम्ही 7च्या नंतर प्रवास करायचा नाही. त्याला हात जोडले. दादा आम्हाला थांबू देताल का? 6.5 कोटीची राईस मिल, तांदूळ तयार करायची फॅक्टरी, त्याला हात जोडे. आम्हाला सुद्धा चला वाटत नाही पण मुक्काम कुठं करावं? त्यानं 6.5 कोटीच्या कंपनीत आम्हाला 4 जणांना आसरा दिला. मी त्याला विचारलं तुम्ही आसरा का दिला? त्यानं सांगितलं माझ्या इथं मूल्यवान वस्तू पडलेल्या आहेत. तुम्ही अनभिज्ञ माणसं आहेत. तुमचं मी आधार कार्ड पाहिलेलं नाही. पण आमच्या या नर्मदा खंडामध्ये असा सिद्धांत आहे 7च्या नंतर मैयेचं चल घेऊन प्रवास करणं हे निषेध आहे. माझ्यासारख्याकडे जागा असताना जर तुम्हाला दिली नसेल तर त्याचं पाप मला लागते. याला म्हणतात वागणं. काय नियम सांभाळीत असतील? किती नियम सांभाळीत असतील? अमरकंटकच्या अलीकडे एक छोटंसं जंगल आहे. त्या जंगलामध्ये आदिवासींचं वास्तव्य आहे. आम्ही तिथे आलो. नियम सांगतो. एक नियम चुकला फक्त. वास द्यावा पंढरीचा. टाइम झाला का आपला? नाही होय. म्हणजे काल्या पुस्तूर सुरू ठेवायचं पाहायचं. आम्ही तिथे आल्याच्या नंतर आमच्या सोबत एक पुण्याची व्यक्ती होती, एक नेवाशाचे होते, आमच्या इथले रणजितराव, आम्ही 4 जण होतो आणि 3 माणसं आम्हाला पुन्हा भेटले. त्या गावात दिवस माळाला आणि तिथल्याला विचारलं आम्हाला विश्रांती पाहिजे म्हणे. इथे फक्त शाळा आहे. ते हिंदी भाषित होता. इथे एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये थांबायला काही हरकत नाही पण त्याच्या चाव्या गुरुजी घेऊन जातात. इथून 9 किलोमीटरवर गाव आहे. त्या गुरुजीकडे चाव्या असतात. आमच्या इथं थांबायची व्यवस्था नाही. मग आता असं गाव भेटल्याच्या नंतर प्रवासी सरपंचाकडे जात असतात सावकार तिथल्या. मग त्या 2 गाई 2 बैल असे पांढऱ्या रंगाचे घेऊन जात असताना त्याला तोडक्या मोडक्या हिंदी भाषेत मी बोलत होतो. इतकी सरपंच त्यानं सांगितलं ते व्यसनी आहेत, ते मद्यपान करणारे आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही थांबू शकत नाही. चलता चलता त्यानं बैलाला असा हात उगारता त्याचं ते फाटकं तुटकं शर्ट बाजूला सरकलं. त्याच्या गळ्यातली तुळशीची कंठी दिसली. आमच्या सोबतच्या 6 लोकांना सांगितलं आपली थांबण्याची व्यवस्था झाली. ते म्हणले काय बोलता? ज्या गावातला सरपंच दुपारपासून पितोय त्या गावातला गाई वळणारा कसा थांबू देईल? मला खात्री होती ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते आपल्याला रात्रभर झोपू देईल. आणि मग आम्ही त्याच्यासोबत 20-25 मिनिटं चालत जवळ आल्याच्या नंतर त्याला एकच विचारलं. हिंदी भाषेत बोलत होतं. दादा आम्हाला थांबायला मिळेल का हो काही? तिकडं बाबा आणि महाराज फार आदरयुक्त बोलतात बरं का मध्य प्रदेशातले लोक. आइये प्रभू इतकं बोलतात बरं. मला असं वाटतंय आपल्या महाराष्ट्रातल्या बायकांनी नवऱ्याला जर प्रभू म्हणलं ना तर अशी कोणी बाई असली ना तिच्या मी चपला सगळं पाय पडत मन जाईन. नवऱ्याला प्रभू माय मन जाईन.
हा महाराजाच्या पाया पडती, नवऱ्याला बोट मोडून शराब देती, पाऊस बंद होईल बाई तुझ्या भागात त्या विनोद नाही माझ्या माईनो. नालायकाच्या नादी लागू नका, मूर्खायचं ऐकू नका. आपल्या पतीसारखा जगात देव दुसरा कुठला मोठा नाही. ऐका येड्या बाळायचं, ह्या देवाला जाईन, त्याला जाईन, याला जाय. आमच्याकडे नाही, ह्यांनी सटवाईला बोकड्या कापला आणि माझ्या भाचीला मुलगाच झाला. तुझ्या नवऱ्याला कापायला पाहिजे होतं, तुझ्या भाशीला 11 पोरं झाली असती. हो, उभा कापायला पाहिजे होता तुझा नवरा, उभा. हो, आणि सटवाईला मुंडक्याकून खाऊ घालायला. सेंदरी हेंदरी रेवते. आम्ही मग विश्रांती करता गेलो, पण घरात हवा येत होती. त्यांनी शेकोटी, तिकडं आहे मध्य प्रदेशमध्ये कोट्याधीश लोक सुद्धा शेकोटी करतात, परंपरा आहे, आदर आहे त्यांच्याकडे. खाण्याची पंचायत. हे 6ला 6 म्हणले झोपा कशा येत्या. त्याला म्हणलं आम्हाला पीठ भेटन का? ते म्हणलं गिरणीवाल्याकडे इकत भेटन. त्याच्याकडे गेलो तर काहीच नाही. शेवटी त्याची बायको म्हणे आपल्याला राशनचे गहू 9 किलो आलते आणि त्याच्यातले 4 किलो दळले, यायला 2 किलो इकत द्या. म्हणजे यायला काय 100 रुपये किलो पीठ लाईन. आम्ही शेरक्स 2-1 किलो पीठ त्यांच्याकडून घेतलं. नियम सांगतो, या पवित्र देशातले नियम, किती पवित्र लोक आहेत, आणि नियम चुकल्यावर काय होते. आम्हाला पीठ दिलं. पीठ दिल्याच्या नंतर आमच्याकडे तेल नाही, काय नाही. आम्ही ज्याच्याकडे थांबलो त्याच्याकडे खरंच तेल नाही. कणिक मळली, आमच्या सोबतचे म्हणले चपात्या करायच्या असतील तर तेल नाही, बाकी करता काय. त्याच्या सगळ्या 2 किलो पिठाच्या चपात्या केल्या. आपल्या बायका पुरणपोळी जशी दुमडीतात तशा 4-4 घड्या केल्या, ठेवून दिल्या. आणि मग त्यांच्यातली एक जण म्हणले आमच्या इथं किराणा दुकान आहे, आणि मग तेल आणलं. जिऱ्याची पुडी आणली 5 रुपयाची, फोडणी दिली, तेलाला पाणी टाकलं, आणि त्या सगळ्या चपात्या उकळल्याच्या नंतर आम्ही त्या सगळ्या 7 लोकांना त्या चपात्या खाल्ल्या उकळलेल्या. आणि मग म्हणलं तुमच्या पिठाचे पैसे किती झाले. खिशाला हात घातल्याबरोबर त्याची आजी आली आणि तिनं सांगितलं. ती त्यांच्या भाषेत बोलत होता. मी त्याला विचारलं काय म्हणाली. पैसे घेतले नाही आमच्याकडनं. तर का घेत नाही तुम्ही, 2 किलो पीठ आम्हाला विकत दिलं. त्यानं त्याच्या भाषेतून मराठीत मला असं हिंदीत सांगितलं, मला कळालं. आमची आजी म्हणली आपल्या 2-3 पिढ्यापासून आपण आदिवासी अत्यंत गरीब आहोत. आत्तापर्यंत माझं लग्न झाल्यापासून परिक्रमा करणारा आपल्या इथं कोणीच आला नाही, आणि 2 किलो पीठ विकत घेऊ नकोस विकत पीठ. आम्ही त्याच्या मुलीचं दर्शन घेतलं. त्या 6 लोकांनी फुलाची पाकळी दिली. मला तर बरंच होतं, तुमचेच पैसे होते माझ्याजवळ, मी जरा बरे दिले. माणसाच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यानं मी सांगितलं तू एवढूशा पैशासाठी रडतो कशाला. ते म्हणला मुलगी 11वीला आहे आणि 15 दिवस झालं बिघाडायला मोबाईल दुरुस्त करायला पैसे नाहीत. 15 दिवस झालं बिघडलेला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी पैसेच नाहीत. असू दे म्हणलं, काय हरकत नाही, पुन्हा 500 रुपये धर. त्या दिवशी गळ्यातल्या माळीला हात लावला आणि सांगितला या गावामध्ये मी जसा शेतकरी झालो तसं मला 10-15 क्विंटल फक्त तांदूळ होते. नुसते भात शिजून खाणारी माणसं मिठासोबत. मीठ पण असं पांढरं शुभ्र भेटायचं नाही. माळीवर हात ठेवला रमेश बाबा. त्यानं आता इथून पुढे गावात येणारा परिक्रमावासी मी उपाशी जाऊ देणार नाही. काय नियमाची प्रणाली, किती मोठी नियमाची प्रणाली. आम्ही अमरकंटकमध्ये पोचून पुढे खाली सक्रिया नावाच्या गावात आल्याच्या नंतर त्याचा फोन आला. मोठी एक समिती आमच्याकडे आली आणि त्या समितीनं आमच्याकडे 10 क्विंटल तांदूळ, 2 क्विंटल गव्हाचं पीठ आणि पूर्ण शिदा सामग्री आणून दिली. आणि चांगल्या प्रतीच्या लाकडाचा एक मंडप, त्याला चांगल्या प्रतीचा कपडा लावून 50 गाद्या माझ्याकडे सगळी व्यवस्था करून दिली. नियम
गोड वागणाऱ्या माणसाला किती उंच नेऊन घातलं. गावातले भलाढ्य लोकांकडे ती सेवा नाही. ती चांगलं केल्याच्या नंतर नियम थोडासा चुकला, न्यायशास्त्रीच्या पत्नीला कलंकित व्हावं लागलं. न्यायशास्त्रीच्या इतका आईला वाईट बोलले, नियम चुकला. सांगितलं जा पंढरपूरला. पंढरपूरला जाण्यासाठी देह मानवी लागतो. मालकाला सांगितलं मालक आयुष्यभर तुमचं काम केलंय, या कामाच्या बदल्यात काय देताल? मागताल ते देऊन टाकील. सूर्यानं सांगितलं माग, मला मानवी शरीर द्या, पण पंख अर्धे न हातपाय अर्धे होते. माणूस हो म्हणल्याबरोबर बिना हातापायाचा माणूस झाला. त्या माणसाचं नाव श्री गुरु कुर्मदास. त्या माणसाचं नाव श्री गुरु कुर्मदास. लवळला समाधी आहे कुर्मदासांची, अरुणाचा अवतार. मग गरुड अरुणाचे भाऊ कुर्मदास लोटांगण घेत घेत पंढरपूरला चालले. गरुडानं वरी पंखाची सावली धरली, अरुणानं बोभावले, गरुडा ए दादा खाली ये. वरनं सावली पडत नाही का अरुणा? नाही रे दादा. अरे तू सावली धरायची गरज नाही. ज्या माझ्या मालकाच्या प्रकाशानं जे गवत जळून गेले, त्या मालकाचा प्रकाश माझ्यासाठी शीतल झाला आणि पृथ्वी थंड आहे. देवाला विनंती केली, माझा भाऊ इतका प्रयत्न करतो, प्रभू आणा ना त्याला, आणा ना, आणा ना. भगवान म्हणतात काही काळजी करू नकोस गरुडा, आणायचं नाही, मीच तिथं जातो. भगवान तिथं आले, मांडीवर घेतलं कुर्मदासाला. फक्त मला सांगायचं नामदेवराय पंढरीत जागा का मागतात? आणि मग कुर्मदासानी देवाला विचारलं, देवा इथपर्यंत आलात, मी तुमच्या मांडीवर प्राण सोडणारे सगळं झालं, पण मी एका पाप फेडण्यासाठी इथपर्यंत आलो. माझ्या आईला मी वाईट बोललो होतो, नाना प्रकारचे तर्पण केले, पण त्या पापातून मुक्त नाही. हे पाप संपलं का? विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि कुर्मदासाच्या तोंडावरून हात फिरिला. दादा ज्या दिवशी पंढरपूरला जाईन म्हणलास का, ज्या दिवशी सूर्यनारायणाला पंढरपूरला जाचं म्हणलास का, त्याच दिवशी पाप संपलतं. त्याच दिवशी पाप संपलतं. महाराज जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे सारथी अरुण यांच्याकडचा एक मातोश्रीचा कलंक काही केल्यानं धुतल्या जात नव्हता. ते फक्त पंढरपूरचा रस्ता धरल्यावर ते कलंक धुतो. म्हणून वास द्यावा पंढरीचा, पण पंढरपुरासारखं नाही. सदा संग हरिदासाचा. ऐकता 5 मिनिटात का घेऊ विठो बरोबर नाही. हरिदासाची ताकद किती मोठी. रोज असंच म्हणतात का स्वामीजी तुम्ही? आता लोकच्या 7 कीर्तन करायला असंच पिळलं का तुम्ही चरकात? नाही. मॅच बरं कुठं तुमच्या आश्रमात म्हशी घातल्या? चला, मोठ्यांचा आदेश. हरिदासाची संगती का? महाराज तुम्हाला हरिदास भेटल्यावर किती फायदा होईल सोडून द्या. पंढरपुरातल्या मालकाचंच हरिदासानं भलं केलं. हरिदास जर पंढरपुरातल्या मालकाला नसता भेटला ना, तर पंढरपुरातल्या मालकाला तुमच्या आमच्या दारात भीक मागावं लागली असती. भीक. भगवान विष्णू परमात्म्याला भीक मागावं लागली असती. इतकी हरिदासाची ताकद. 5 मिनिटात ऐका रमेश बाबा.
महर्षी सांदीपनीच्या आश्रमावर 23 लोक शिकायला. 23. त्याच्यातल्या दोघांची नाव ऐका. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा म्हणजे पंढरपुरातला बाप सेठजी एक विकाची, आणि दुसरे सुदामदेव. 23 मधले 2 बस झाले. काय करायचे आपल्याला? जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर एक गोळी बस झालं. काय करायचं? पाठचं पाठ जाणे, पण उग कशाला ताण घ्यायचा. 2 23 पैकी 2. तर जग ज्याच्या ताब्यात आघाव साहेब तो एक विद्यार्थी, आणि जगाच्या बापाला ज्यानं शाबीत ठेवलं ते सुदामदेव एक विद्यार्थी. कायच विद्यार्थी गोड. आणि सरपण आणायला निघाले. महाराज गुरुच्या आश्रमावर कसं राहा, नुसते उपरणे हाणण्यापुरतच, त्याचे धोत्र हाणण्यापुरतच. कोणी गुरुला सत्कारात शाल घातली की ओढी. मागच्या जन्मात का जाळ वाढायला होता का सुंबळ्या तू? जरा हिशोबात राहिलं रे. काय गुरुच्या सानिध्यात कसं राहा. जा सरपण आणाय. सरपण आणायचं कोणतं महाराज? किती न्याय असन. शुष्क काष्ट जरी का निसर्गाची उजगरी, उष्ण काला खंड बोहरी. उष्णतेनं पाण्याची अपुरता भाग किंवा कशानं तरी उन्मळलेल्या आपण मत्या वाळलेल्या झाडाची लाकडं आणणं हा न्याय. ओलं तोडून नाही. शास्त्र आहे. आपण जे यज्ञाला संविधान आणतो का आपलं आणि दाढीवाल्या बोकड्याचं सारखंच. आमच्याकडे जगदंबेचा होम आहे, हवन आहे, तर्पण विधी आहे, संविधान आहे. लुचायतला झाड. अरे मागच्या जन्मात का शिळीचं पोरग होतास का काय तू? काय त्याला शास्त्र आहे, नियम आहे. हे बा आवताला दांडी चोडायची असेल ना तर शुद्ध पक्षात तोडीत नसते. जास्त किडा लागतो. रमेश बुवा तुम्ही आवत हाणलं नाही. हाणलं का महाराजांना आवत? तुम्ही बी नाही. हा बघा ना माझ्याकडे. तुम्ही पण नाही. हरी महाराज तुम्ही बी नाही. चांदण्यामध्ये झाड तोडलं की त्याला कीड लागत असते. म्हणून आपल्याकडे वद्य पक्षात शहाणी शेतकरी. वाक्य नीट आहे का? शहाणी. गाठीचं येटण घेऊन फिरणारा सुंबळ्या त्याला काय कळत असतं? कवा काय तोडावं कधी काय तोडावं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. कधी काय तोडायचं नसतं. शेतकऱ्यांना अपराह्न काल जपायचा असतो. अपराह्न कालामध्ये पेरणीचा सुयोग वगैरे त्याचे मूर्त असतात. सगळ्या गोष्टी असतात. दिवसाकाठी 200-200 रुपयाचे घुटके थोत्रात घालतो, पण 40 रुपयाचं पंचांग घेता येत नाही. ही मोठी शोकांतिक आहे. आता हे तंबाखूच्या बाबतीत तर मी बोलणं बंद करायलो. आता 90% आपली महाराष्ट्रातली लोक परिक्रमेला जाते. ओंकारेश्वरून परिक्रमा उचलली, रत्नासागरला आलो तर आपण त्याला रेवासागर म्हणतो. तिथून मग नावेचा 2.5 तासाचा प्रवास. तर कोणी लोकांना समुद्राला सोडायला नारळ घेतलं, कोणी उपरणं घेतलं. म्हणजे समुद्राला आहेर करायचा, त्याचा जावायचे समुद्र आणि यायचा आहेर घेत असतोय समुद्र. हा कोणी उपरणं घेतलं, कोणी म्हणले हो ते सगळं ते काय काय घ्यायचं अजून पुन्हा काही सांगा. हो सगळा बाखळा घेतला. मी काय नाही घेतलं. मध्य भागात आल्याच्या नंतर कोणी नारळ सोडायलंय, कोणी उपरणं सोडायलंय, कोणी जानवं सोडलं, कोणी चुनरी सोडली म्हणजे नर्मदा मैयाला. आणि याच सोडणार आहे ना त्या समुद्रात तंबाखू खाऊन थुकले. पावन यांना नर्मदा, पावन यांना समुद्र. महाराज ज्या माणसाने ज्या हातानं नारळ सोडला त्याच हातानं तंबाखू चोळून थुत्रातून चघळून ती तंबाखू समुद्रात थुकली. नावाडी कसा माझा थुकू देईल? माझ्यापाशी बसलं मी कसा थुकू देईल? ह्या लोकांना किती बाऱ्या नर्मदेत यांना पुरलं तरी मोक्ष नाही. नियम फार विचित्र. आपल्या नियमात वागलं पाहिजे. नियमात वागावं. काय काही नियम. सकाळीच बाई 3लाच उठते, भगवान शिवजीला पारिजातकाचे फुलं वाहते बाई, झाड दुसरीनं लावलं, पाणी तिनं घातलं आणि ही मेंढीचा अवतार सकाळीच गेली झाड तोडायला. सकाळीच तुमच्या झाडात झाड लावा ना दारात जिजी बाई, ते पाला पाचोळा झाडण्यासाठी माझी कंबर वाकत नाही. इल्डिंग झाडी तुझ्या कंबराला इल्डिंग. ह्या दारात झाड लाईत नाही, पाला पाचोळा झाडायचा कटाळा येतील, दुसऱ्याची फुलं चोर येतील. चोर सोसायटीचे अध्यक्ष. मूर्खपणा आहे.
विनोद नका मान, हे चुकीचे काम आहेत, अशी चुकीची. चला जाऊ द्या. काय सांगू लागलो, सरपण आणायला गेले, इथपर्यंत झालं. सरपण आणण्यासाठी जगाचा बाप आणि एक वारकरी दोघ जण निघाले. महाराज संगत हरिदासाची का करायची, किती मोठा फायदा आहे हरिदासाचा, इतकंच आहे का. सदा संग हरिदासाचा. निघाल्याच्या नंतर तेवढ्यात एक महात्मा आले. भिक्षा देहि मा. ओ स्वजास्तिद पारणियो भिक्षास्तितो जलभयदिदावजत् निरेना खलु यामृक्त हृदयो भो भिक्षां देहि मां. सपुनितो सदेशां भारतेषु तटायां गंगोदकाना या कृपा पात्रेण देवतरुयं साक्षियो मयि तुलसीयां साक्षयो सनारायणो हरिहरायो. तुळशीत महादेवाची पिंड. सपवित्रोति साक्षायां भिक्षां देहि मा. बाईने सांगितलं माफ करा, आपल्याला देण्यासाठी काही नाही. ठीक आहे. बाईकडे पसाभर हरभरे होते. सदा संग हरिदासाचा. पसाभर हरभरे बाईकडे. हरिदासाची संगत किती चांगली. पसाभरच हरभरे. बाईनं का दिले नाही, बाईच्या लक्षात होत कोमल लेकर सरपण आणायला चाललेत, काय खातील. आणि त्या हरभऱ्याची कपड्यात बांधलेली गाठ सुदामदेवाच्या हातात देऊन टाकली. महाराज त्रिकाल ज्ञानी साधू होता. काय नाव असेल त्या साधूचं सांगता येईल. किती भागवत ऐकले मला पुरा. आता उद्याचा काला झाल्यावर पण किती रामायण ऐकले, किती शिवपुराण ऐकले. 5 रागीट साधू पैकी एक साधू रागीट होता. तो त्या साधूचं नाव आहे दुर्वास. भिक्षां देहि मा. त्रिकाल ज्ञानी साधू. साधून त्रिकाल ज्ञानाला लक्षात घेतलं. बाईकडे हरभरे होते, मुठभर बाईने लेकराला दिले, पण एवढ्या मोठ्या महात्म्याला दिले नाही. बाईला शाप देण्याची ताकद नाही. का? कारण जगाचा बाप त्या बाईच्या पाया पडत होता. महर्षी सांदीपनींची पत्नी. नाव सांगता येईल का जिजी त्या सांदीपनीच्या पत्नीचं नाव? सांगा ना बाळ्याला, सांगा सांगा ना. संक्रांतीच्या दिवशी तिचं नाव घेतल्याशिवाय तुमचं वाण पूर्ण होत नाही. मालिकातल्या कुंटलभर बाया तुमच्या ध्यानात असतील. अशा लिहिल्यावर तुम्हाला रजिस्टर पुरायचं नाही, एक रजिस्टर. पण सांदीपनींची पत्नी सांगता येणार नाही तुम्हाला. वा वा, काय पुरुषार्थ. इथून सुरुवात आहे जिंतूरची. म्हणूनच काय लोक याला जितूर म्हणते. वा 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 रे वा, जितुरे होत. जाऊ द्या, लागा उद्यापासून कामाला. आणि उद्या सकाळी मला सांगा सांदीपनींच्या पत्नीचं नाव. काय ताकद बाईची. महाराज बाईच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याबरोबर त्याच्या अंतःकरणाला दुःख झालं ना. अश्रूला विचारलं, कशा करता डोळ्यातून खाली पडले. तुझ्यासारखं तिचं समुद्रात बुडून मेलंय. तुझ्यासारखं तिचा मुलगा समुद्रात बुडून मेलाय. अश्रूनं सांगितलं रामराव. विश्वाच्या मालकानं भगवान शिवजीला सांगितलं, काय सूत्र खालीवरी करायचे तर करा, पण बाईचं पोरग वापस द्या. मृतपुत्र जीवाला. आणि गुरुदक्षिणेत साधूला पोरग देऊन टाकलं. महर्षी सांदीपनीचा मुलगा समुद्र स्नानाला गेला. शिल्पी काढीत नव्हता, पण चुकीच्या ठिकाणी स्नान केलं आणि मृत्यू पावला. वापस केली. एका अश्रूची ताकद. काय शाप देता येईल स्वामीजी त्या बाईला. पण साधू शीघ्र कोपी रागीट साधू आहे. साधून एक शाप दिला. या हरभऱ्याचा पुरुषार्थ पाहून घेऊ. पाऊस सुरू झाला हो धीरजजी. पाऊस सुरू झाला. आणि वरच्या फांदीवर सुदामदेव आणि खालच्या फांदीवर जगाचा बाप होता. काय आमचे सांगणारे कधी कधी सांगतेत, काय सुदामदेव हरभरे खाऊ लागले बर का. आणि काय ते हरभरे कडकडं वाजू लागले बर का. आणि काय त्या कडकड हरभरी वाजण्याचा आवाज आल्या देव म्हणत होता बर का. आवाज कशाचा यालाय तर सुदामदेव म्हणले, थंडीनं दात कडकड वाजायले.
आणि म्हणून भगवान म्हणले एकटाच हरभरे खालास तू भिकारी होशील ना आलाय का जरा वाचून सांगत आहे सोंबळ्या तू इतका नदीला चालला बोंगाळत तर तू ह्या पुढच्या आई किनारी वड्याला जातील ना येडपटे का काय असं सांगत असतील का पाहुणी ग्रंथ आणि वाचुनी पुराण सांगावे काही कसं सांगते मला सांगा विश्वाचा बाप ज्याचा मित्र आहे तो सुदामदेवाला भिकारी करील का रमेश बाबा कसं करील मूर्खपणा आहे ऐका कारण ऐका आणि ज्या सुदामदेवाचं देवावर किती प्रेम ते सुदामदेव चोरून हरभरे खातील का किती प्रेम आहे का पुढं हरभरे खाऊन टाकले 23 पैकी एक मित्र सोबत होता प्रत्येक हरभऱ्याला रमेश बाबा डोळ्यातून शिप शिप पाणी पडत होतं एक हरभरा सावकार खाल्ला ना शिपभर पाणी पडत होतं भीती होती त्या हरभऱ्यामध्ये सगळे खाऊन टाकले टरकल सुद्धा जिवंत नाही टरकल सुद्धा गावसाहेब जिवंत नाही शेठजी खाली उतरल्याबरोबर देवानं हात धरला मित्रा शनी तू एकट्याने खाल्लेस कडकडाटून मिठी मारली आपल्या 23 पैकी एक बी भिकारी होता कामा नये आपल्या 23 पैकी एक बी भिकारी होता कामा नये देवाने विचारलं काय कन्हैया तुला माहिती आहे ना रे अरे दुर्वासाने शाप देलता घरात भिक्षा असताना मला दिली नाही ही भिक्षा जो खाईन तो दरिद्री होईल ही भिक्षा जो खाईल तो दरिद्री होईल कोणाला माहित होतं सुदामदेवाला आपल्याला जर माहित असलं शेठजी हा पदार्थ खाल्ल्यावर आपण भिकारी होतं खाऊ का पण सुदामदेवानं देवाला सांगितलं देवा माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे रे माझं इतकं प्रेम आहे मी जिवंत असताना माझा मित्र भिकारी होता कामा नये आणि माझ्या मित्राच्या पदरात भिकार पण पडू नये कोण्याच याच्याकरता मी भिकारी झालो तरी हरकत नाही शनी खाल्ली याच्याकरता सुदामदेवाला दारिद्र्य आलं याच्याकरता सुदामदेवाला दारिद्र्य मगाशी बोलून गेलो महाराज सुदामदेव हरीचे दास आहेत हरीचे दास आहेत महाराज यमाला वाटेल ते बोलूनही पोरग वाचत नव्हतं या सुदामदेवाच्या संगतीत वंशाचा कुलदीपक वाचला महाराज या पवित्र हरिदासाच्या संगतीत देवाचा कुलदीपक आज दिवा लावण्यासाठी जिवंत राहतो ही हरिदासाची संगती म्हणून सदा संग हरिदासाचा विठोबा महिलांनी वगळता सगळ्या पुरुषांनी फक्त 30 सेकंद हातवरी करा आणि तुमच्या मनानं करायचे असतील महिलांना कानापुरते तर करू शकता कारण कुठल्याही स्त्रीनं डोक्याच्या वरी हात वरी करायचे नसते हा श्रुतीशास्त्राचा सिद्धांत आहे नाचणं तर मुळीच नाही हो पण तुम्ही कानापर्यंत हातवरी करून जर टाळी वाजली तर माझा विटेवरचा मालक गुरुजींची फार मोठी कृपा होईल आणि पुरुषांनी जितके वरी करायचे तितके करा गुरु महाराज गुरु जय जय रंगनाथ सद्गुरु 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 जय रंगनाथ सद्गुरु रंगनाथ सद्गुरु जय जय रंगनाथ सद्गुरु जय जय रंगनाथ सद्गुरु जय जय ज्ञानसूर्य ज्ञानभास्कर श्री गुरु रंगनाथ गुरुजींच्या पुण्यस्मरणाचा हा सोहळा आहे आजची
जागराचा कीर्तन करण्याचा मला योग आला. मी गेल्या वर्षी संतपर अभंग घेतला होता. चला, साधूची पुण्यतिथी असेल तर बाकीच्या काही मर्यादा, असं काही एवढं काही बंधन नसतं, तेही घेता येत असतो. यावर्षी आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार मागणीपर अभंग घेतला. आदरणीय उद्योग क्षेत्रातील, दाना मार्केटमधील, ज्याला आपण आडत दुकान म्हणतो, पण त्याला खरं नाव